नमस्कार मित्रांनो, आज आपण पळस या वनस्पतीविषयी माहिती घेणार आहोत। आज आपण जंगलात आलेलो आहे आणि या ठिकाणी पळसाची झाडं आहेत, ते भरपूर प्रमाणात आहेत। तर तुम्हाला मी चोहोबाजूने एक कॅमेरा फिरून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथं किती मोठ्या प्रमाणात हे वनस्पती आहे। इथं भरपूर प्रमाणात हे पळसाचे झाड आहेत। हे जे लाल फुलं आहेत हे सर्व पळस या वनस्पतीचे आहेत। हे बघा, इथे पळसाची झाडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत। पळस हा गुणांनी उष्ट आणि तुरट आहे। तर याचा औषधी उपयोग म्हणजे मधुमेहासाठी ही फुले खूप उपयोगी आहेत। तर याचा उपयोग कसा करायचा मित्रांनो, मधुमेह व्यक्तींनी ही ताजी फुले, सध्या फुलांचा सीझन आहे आणि ही ताजी फुले 50 ग्रॅम आणि साधारण एक 4-5 कप पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये हे फुलं रात्रभर भिजून टाकायचे आणि सकाळी उठल्यानंतर त्याच पाण्यात हे फुलं कुस्करून म्हणजे मिक्स करून घेऊन ते गाळून घ्यायचं आणि ते पाणी प्यायचं। असं साधारणपणे 1 महिना जर केलं तर तुम्हाला आश्चर्यकारक असा रिझल्ट मिळेल। किंवा ही फुले तुम्हाला ताजी मिळत जर नसतील तर याचं पावडर करून तुम्ही वाळूनसुद्धा वापरू शकता, परंतु ताज्या फुलांनी खूप चांगल्या प्रकारे गुण येतो। याचा दुसरा औषधी उपयोग म्हणजे रक्तपित्तावर। तर याचा उपयोग कसा करायचा ते सांगतो। हे फुले ताजी 50 ग्रॅम आणि हे पाणी 4 कप घ्यायचं। फुले 50 ग्रॅम घ्यायचे, पाणी 4 कप घ्यायचं आणि त्याला उकळवायचे फुले आणि 2 कप पाणी शिल्लक राहील इतकं त्याला उकळवायचं आणि नंतर ते गाळून घ्यायचं। गाळून घेतल्यानंतर त्यात 20 ग्रॅम साखर आणि 4 चमचे मध, खाण्याचा जो मध असतो तो, हे एकत्र करायचा आणि साधारणपणे असं 14 दिवस घ्यायचं आपल्याला, दररोज सकाळी सकाळी। तर असं केल्यामुळे जे रक्तपित्तामध्ये जे नाकावाटे रक्त पडणे किंवा गुदद्वारे रक्त पडणे, मूत्राद्वारे रक्त पडणे, हे जे विकार आहेत हे नाहीसे होतात। खूप आश्चर्यकारक याचा रिझल्ट येतो। तसेच याचा दुसरा आणखीन या फुलांचा उपयोग म्हणजे जर लघवी बंद झाली असेल, काही कारणाने लघवी बंद झालेली असेल, तर ही फुले घेऊन काय करायचं, याला वाफवायची। वाफवून याला पाणी बाजूला करायचं आणि ते फुले जे असतात ते ओटीपोटावर, बेंबीच्या खाली, म्हणजे थंड झाल्यावर हे तिथं बांधायचे। बांधल्यामुळं आणि जे आपण वाफवलेलं पाणी आहे ते थंड झाल्यानंतर ते पिण्यास द्यायचं। यामुळे आलेली लघवी, बंद झालेली लघवी हे त्वरित अशी मोकळी होते। तर याचा आणखीन दुसरा एक उपयोग म्हणजे सांगतो। हे जे पान आहेत, सध्या आता पानगळती झालेली असले तरी सुद्धा इथे पान दिसतात आणि या पानाचं वैशिष्ट्य असं म्हणजे की या पळसाला पानं 3 असतात, म्हणजे 3 पानं बेलाला जशी असतात तशी पानं असतात। तर हे दिसत असेल त्याच्यामध्ये हे देठ आणि देठाच्या मागं हा जाडसर भाग असतो हे पळसाच्या। तर हा जो जाडसर भाग आहे तो चावायचा आणि रस गिळायचा। यामुळे आपल्याला खोकला जर लागला असेल तर लय लवकर, म्हणजे खूप लवकर याचा खोकला बरा होतो। जे आपल्या चेहऱ्याच्या जे खाली असे काळसर असे डाग आलेले असतात, तर हे डाग घालवण्यासाठी काय करायचं, हे पळस पापडी जी आहे त्याची शेंग, म्हणजे त्याच्या पळस पापडीमधला बी हा घ्यायचा आणि लिंबू, जे खाण्याचं आपण लिंबू असतं त्याच्यामध्ये ते उघळवायचा आणि असं संध्याकाळी झोपताना याच्यावर लावायचा। असं साधारणपणे 7-8 दिवस जर केलं तर हे ब्लॅक सर्कल, म्हणजे काळे डाग जे असतात हे नक्कीच जातात। बघा हे फुलं कसे मस्त दिसत आहेत। सध्या
या वनस्पतीला भरपूर प्रमाणात फुलं आलेली आहेत. पळसाचं लाकूड हे जे असतं ते ठिसूळ असतं. सध्या इथं बघा शेंगासुद्धा आलेल्या आहेत. आणि या शेंगा सध्या कच्च्या स्वरूपात आहेत. आणि या शेंगाचं वैशिष्ट्य म्हणजे या पळसाच्या शेंगाचं याला पळसपापडी असे म्हणतात. आणि या प्रत्येक शेंगामध्ये एकच बी असतो. आणि या पळसाच्या झाडावर बघा तुम्हाला इथे दिसत असेल हा वासन वेल आहे. वासनीचा वेल म्हणतात याला. इथे बघा भरपूर प्रमाणात अशा पळसाला फुलं लागले. दिसायला खूप असं आकर्षक आणि छान असं दिसतं हे. आणि वाळलेली फुलं बघा इथं खाली असा सडा झालेला आहे. बघा इथं एक पडलेलं असं झाड आहे पळसाचं. याला फुले बरेच प्रमाणात लागलेले आहेत. या झाडाचे विशेष म्हणजे इकडे बघा तुम्हाला दिसत असेल हे असं तुटलेलं आहे आणि थोडीच फांदी याची शिल्लक आहे त्याला. तरीसुद्धा याचे फुलं जे आहेत हे जिवंत आहेत. म्हणजे याला बघा ताजे आहेत हे वाळून गेलेले नाहीत. तर हे पळसाचं जे लाकूड असतं हे ठिसूळ असतं. हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.